नमस्कार मित्रांनो. आपला आजचा जो व्हिडिओ आहे, आपल्याला माहिती आहे जगामध्ये जर तुम्ही बघितलं सध्या युद्धजनक स्थिती आहे. जर तुम्ही बघितलं इस्रायल झालं, इराण झालं किंवा USA झालं, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ चालू आहे. आणि जर तुम्ही बघितलं प्रत्येक देश आपल्या स्वतःचं संरक्षण करू पाहते आणि जर संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक एअर डिफेन्स मजबूत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसं तुम्ही जर बघितलं जसं की आपल्या जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये जेव्हा पाकिस्तानने आपल्यावर ड्रोन हल्ले केले तर त्याच्यामध्ये जे मोस्ट ऑफ द जे ड्रोन होते किंवा मिसाईल होते ते आपण हवेतच नष्ट करून टाकले. तर बेसिकली आपल्याकडे स्ट्रॉंग पॉईंट काय होता, तर आपल्याकडे होता जो रशियाने आपल्याला S-400 जो मिसाईल दिला होता, तर तो आपल्याकडे स्ट्रॉंग पॉईंट होता. त्याच्यामुळे काय झालं, आपण हवेमध्येच पाकिस्तानचे जे ड्रोन होते ते हवेमध्येच आपण नष्ट करून टाकले आणि त्याच्यामुळे आपली जी म्हणजे हानी होणार होती ती आपली हानी झाली नाही. याच्यामुळे आपण एक सेफ पोझिशन मध्ये राहिलो. तर मित्रांनो, आज आपण एक कॉन्सेप्ट समजून घेणार आहे, एअर डिफेन्स इंटरसेप्टर काय असतो. तर तुम्हाला सांगायचं झालं, जसं की आता इस्रायल आणि इराणमध्ये जो युद्ध चालू आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, इराणनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलवर ड्रोन हल्ले केले किंवा इस्रायलनी जे इराण आहे त्याच्यावर पण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन हल्ले केले. तर याच्यामध्ये काय, जर तुम्ही बघितलं जेवढे पण इराण जेवढे पण हल्ले करतोय इस्रायलवर, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं इस्रायल जो आहे त्याला त्याच्या देशामध्ये पडू न देता त्याला काय हवेमध्येच त्याचे जे मिसाईल तो आहे तो नष्ट करून टाकले. जर तुम्ही बघितलं इस्रायलकडे काय आहे, त्यांच्याकडे आयर्न डोम आहे. तर तो काय करतो, आयर्न डोम म्हणजे काय, सेम ऍज अ कम्पेअर टू द S-400. तर त्याचा जो कॉन्सेप्ट आहे बेसिकली तो आज आपण जाणून घेणार आहे. जर तुम्ही बघितलं, जर आपण विचार केला याची जी टेक्नॉलॉजी आहे ती कसं काम करते, तर बेसिकली मी तो इथे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून काय एक आपल्याला अवेअरनेस राहील आणि एक टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला नॉलेजमध्ये भर पडेल. जर तुम्ही बघितलं बेसिकली हा जो S-400 आहे किंवा एअर इंटरसेप्टर आहे, बेसिकली हे काम कसं करतं, जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये 4 मेन रिझन असतात. याच्यामध्ये 4 जे मेन कॉम्पोनंट आहेत ते काम करत असतात. जर तुम्ही बघितलं, पहिला जो आहे तो रडार आहे. तर रडार काय काम करतो, जर तुम्ही बघितलं रडार काय करतो, एक डिटेक्शनचं काम करतो. जर तुम्ही बघितलं त्याच्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. तो काय करतो, जो ऑब्जेक्ट आहे किंवा जो एनिमी आहे किंवा जो शत्रू आहे त्याला तो डिटेक्ट करतो. त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं इंडियाकडे जो S-400 आहे त्याच्या जर रडारमध्ये जर तुम्ही क्षमता बघितली तर तो 600 किलोमीटर पर्यंत त्याला बघू शकतो त्या ऑब्जेक्टला. त्याच्यामुळे काय होतं, आपण त्याच्यावर इझिली हल्ला करू शकतो. हे बेसिक रिझन आहे रडारचं. तर रडार काय करतो, बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज सेंड करतो आणि तो जो वेव्हज आहेत ते आपल्याला रिफ्लेक्ट बॅक येतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला त्याच्यामधला जो डिस्टन्स आहे किंवा त्याचा जो टाइम आहे हे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला शत्रूचा जो मिसाईल आहे तो इझिली आयडेंटिफाय होतो तो कोणत्या रिजन मध्ये आहे. आणि जर तुम्ही बघितलं आपला जो S-400 आहे मिसाईल आहे, जेव्हा त्याची मारक क्षमता जर तुम्ही बघितली तर तो 400 किलोमीटर पर्यंत तो इझिली त्याला मारू शकतो. आणि जर तुम्ही बघितलं ऑलमोस्ट 300 जे टार्गेट आहे तो ऍट अ टाइम आपला जो S-400 हा जो मिसाईल आहे तो ऍट अ टाइम मारू शकतो. तर बेसिकली हे रडारचं कामच हे आहे की तो काय करतो, डिटेक्ट करतो आणि डिटेक्ट झाल्यानंतर काय करत असतो तो तो त्याचा जो मेजर काय असतो त्याच्यामध्ये फायर कंट्रोल सिस्टम असतो. तर फायर कंट्रोल सिस्टम काय करत असतो, जेव्हा त्याला रडारकडून जो इनपुट भेटतो त्याच्यानंतर तो काय करतो, त्याच्या डेटामध्ये त्याचं नेव्हिगेशन आयडेंटिफाय करत असतो किंवा त्याचं जो लोकेशन आहे ते आयडेंटिफाय करतो. आणि त्याच्यानंतर काय, जो इनपुट आहे जो रडारकडून भेटलेला आहे तो काय करतो, लॉन्चरला सेंड करत असतो. तर बेसिकली लॉन्चर काय असतो, लॉन्चर म्हणजे काय, एक ट्रक असतो आणि त्याच्यामध्ये काय बेसिकली एक मिसाईल लावलेले असतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल 4 मिसाईल त्याच्यावर लावलेले असतात. जर तुम्ही बघितलं एका शेपमध्ये असतात, गोल शेपमध्ये लांब रॉड मध्ये ते दिसतात आपल्याला. जर तुम्ही बघितलं तर ते 4 मिसाईल एका ट्रकवर लावलेले असतात. असे मल्टिपल जे मिसाईल आहेत ते आपण त्या ट्रकवर होल्ड केलेलं असतं. तर बेसिकली काय होतं, जसं की जे सपोज जर शत्रूचं जर तुम्ही हे बघितलं, जसं जो ड्रोन आहे तर ड्रोनला आपण जर सपोज त्याचं डिस्टन्स कमी असेल तर आपल्याकडे जे इंडियन मेड आहे जसं की इस्रोने बनवलेलं आहे, जसं की आकाश आहे, तर ह्या ज्या मिसाईल आहेत ह्या आपण यूज करतो, जेणेकरून आपला जो मिसाईलचा जो पैसा खर्च होणार आहे तो या केसमध्ये सेव्ह होऊ शकतो. कारण की जर तुम्ही बघितलं ड्रोनला खाली मधले पाडण्यासाठी जास्त म्हणजे मिसाईलची गरज नाही, कारण की त्याचा जर डिस्टन्स बघितला तर तो खूप कमी असतो. पण जे बॅलिस्टिक मिसाईल असतात किंवा क्रूज मिसाईल असतात हे ज्यांच्यासाठी लॉंग डिस्टन्स आपल्याला मिसाईल लागतात, जसं की S-400च्या मिसाईल आहेत. तर याच्यामुळे काय होतं, आपण ह्या जे मिसाईल आहे जसं की त्याला जसा डेटा भेटला रडार पासून
आणि त्याच्यानंतर आपला जो फायर कंट्रोल सिस्टम आहे तो त्याला इनपुट दिल्यानंतर लॉन्चर जो आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि त्याच्यानंतर काय लॉन्चर आपला जो हे मार्ग दिलेला असतो तर तो मार्गाने तो त्या वेळी हे करत असतो, म्हणजे आपल्या जो मिसाईल आहे तो लॉन्च होत असतो. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं, जो त्याला नेव्हिगेशन भेटलेलं असतं किंवा त्याला जो ट्रॅजेक्टरी भेटलेला असतो तर त्या ट्रॅजेक्टरीला तो फॉलो करत असतो आणि त्याच्यानंतर काय असतं, जे आपलं जे लॉन्च आहे त्याच्यानंतर तो डायरेक्टली एक शेवटची स्टेप असते त्याच्यामध्ये काय करत असतो, तो हिट करत असतो. जर तुम्ही बघितलं ऑब्जेक्टला हिट करत असतो. त्याच्यामध्ये 2 टाईप असतात हिटिंगमध्ये पण. एक असतो प्रॉक्सी हिट करणं आणि दुसरा जो असतो तो हिट म्हणजे डायरेक्ट तो हिट करतो. म्हणजे प्रॉक्सीमध्ये काय असतो, आपण त्या ऍटमॉस्फिअर मध्ये त्याला एक्सप्लोजन करून त्याला हिट करू शकतो आणि दुसरं काय असतं डायरेक्ट कोलिजन करून आपण त्याला हिट करू शकतो. तर बेसिकली हे 2 मिसाईलचे जे आहेत टार्गेट करू शकतो आपण बेसिकली त्या ऑब्जेक्टला. हे बेसिक कॉन्सेप्ट आहे. आणि त्याच्यानंतर काय तो मिसाईल जो आहे, जो शत्रूचा जो ऑब्जेक्ट आहे, सपोज जो मिसाईल आहे तो खरंच नष्ट झालाय की नाही याच्यासाठी आपण काय एक कम्युनिकेशन सिस्टम असतं, ते कम्युनिकेशन सिस्टम थ्रू आपण त्याला मॉनिटर करत असतो की तो खरंच तो मिसाईल आहे तो बेसिकली नष्ट झालाय की नाही. तर तिथून आपल्याला तो जो डेटा आहे रिसिव्हर आपल्याला सेंड करत असतो आणि तो आपण आयडेंटिफाय करत असतो. जर तो तिथे एअर डिफेन्स मध्ये नष्ट झाला नसेल तर आपण परत सेकंडरी मिसाईल तिच्या वर आपण लोड करत असतो. तर बेसिकली जे मिसाईल्स आहेत, मिसाईलमध्ये भरपूर टाईप आहे. जर तुम्ही बघितलं, जर लॉंग डिस्टन्स मिसाईल असतील तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की याची मारक क्षमता खूप जास्त आहे, जे की आपण रशियाकडून घेतलेला आहे S-400. तर तो आपण तिथे त्या केसमध्ये लॉन्च करत असतो. आणि जर तुम्ही बघितलं छोटे जे लॉंग डिस्टन्स असतील, सपोज किलोमीटरवर आहे किंवा 150 किलोमीटरवर आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे आकाश जे आहे जो इंडिया मेड आहे, जो मिसाईल आहे तो तिथे आपण यूज करू शकतो. बेसिकली हे जे मिसाईल्स असतात याच्यामध्ये 2 टाइप्स असतात. जर तुम्ही बघितलं मिसाईलमध्ये, एक जो मिसाईल असतो आपला असतो एंडो ऍटमॉस्फेरिक मिसाईल असतो आणि दुसरा जो असतो तो एक्झो ऍटमॉस्फेरिक मिसाईल असतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, त्याची जी मारक क्षमता आहे ती बिलो 300 किलोमीटर असते आणि जे ऍटमॉस्फेरिक आहे त्याला अबो 100 किलोमीटर तो त्याची मारक क्षमता असते. तर हे बेसिक जो तुम्हाला कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर इंडियाकडे जो मेन आपल्याकडे हत्यार आहे किंवा मेन जो आपल्याकडे स्ट्रॉंग पॉईंट आहे तो आहे S-400. जर तुम्ही बघितलं पाकिस्तानकडे सध्या S-400 अवेलेबल नाहीये. जर तुम्ही त्यांच्या जो वीक पॉईंट बघितला तर त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती एवढी स्ट्रॉंग नाही आहे ऍज कम्पेअर्ड टू द इंडिया. त्याच्यामुळे जर तुम्ही कधी पण बघितलं तर त्या केसमध्ये तो इंडियाच्या कम्पॅरिझन मध्ये तो कधीही एअर डिफेन्स सिस्टम मध्ये मागे आहे. बेसिकली मित्रांनो, मला हा व्हिडिओ मधून हेच सांगायचंय की आपलं एअर डिफेन्स सिस्टम कसं काम करतं हे आपल्याला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामुळे आय होप, मला आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्ही जास्तीत जास्त याला शेअर करू शकता आणि लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.